नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। विश्ववंदनीय विश्वशांतिदूत प्रज्ञा शील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचे आधारस्तंभ परमपिता बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आजच्या या मंगलमय प्रसंगी आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी भगवंतांचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण असा उपदेश या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहे। भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये मानवी दुःखाचं कारण कलह आहे। या संसारामध्ये असंख्य लोक दुःखी आहे, कष्टी आहे, बेचैन आहे। त्याचं कारण काय असेल तर ते म्हणजे कलह आहे। एकमेकांसोबत असणारं वैरत्व, एकमेकांसोबत असणारा वादविवाद, एकमेकांसोबत असणारे मनाची विसंगती, विचारांची विसंगती, व्यवहारांची विसंगती, म्हणजे अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रवृत्तींचे लोक जेव्हा एकत्र येत असतात तेव्हा भगवंत असे म्हणतात की तिथे कलह निर्माण होतो, वाद निर्माण होतो। कारण मानवी मनामध्ये असणारं जे अज्ञान आहे त्या अज्ञानामुळे मनुष्य कलह करतो, वाद करतो, भांडण करतो, तंटे करत असतो। आणि भगवंत असे म्हणतात की हे एक दुःखाचे कारण आहे। आपल्या जीवनामध्ये उत्पन्न होणारं दुःख हे कलहामुळे होते असं भगवंतांनी म्हटलं आहे। परंतु जर आपण जाणलं, आपण समजून घेतलं की या सृष्टीमध्ये आपण एक पाहुणे आहोत, काही काळासाठी, काही वर्षासाठी आपण या सृष्टीमध्ये आलो आहोत, आणि जर आपण कलह केला, वाद केला, विवाद केला तर आपण सुखपूर्वक जीवन कसं जगू? अशा प्रकारची भावना, अशा प्रकारचे चिंतन मनन जर आपण केलं तर खऱ्या अर्थाने हा जो मनामध्ये उत्पन्न होणारा जो कलह आहे, वाद आहे, भांडण आहे, तंटे आहे, विवाद आहे, या सर्व प्रकारच्या गोष्टीला आपण नष्ट करू शकतो। भगवंताच्या काळामधील एक प्रसंग या मंगलमय प्रसंगी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो। एक वेळचा प्रसंग आहे, भगवान बुद्ध श्रावस्ती येथे वास्तव्य करत असताना तेथे 500 भिक्षू जे की विनयाचं अध्ययन करणारे होते, ध्यान मनन चिंतन करणारे होते। दुसरे 500 भिक्खू हे धर्मकथिक होते। म्हणजे अशा प्रकारे भगवंताच्या काळामध्ये एक दोन परंपरा होत्या, ज्याला विपश्यना धूर असं म्हटलं आहे आणि दुसरं ग्रंथधूर असं म्हटलेलं आहे। जे विपश्यना धूर म्हणजे नावाचे भिक्खू असतात किंवा विपश्यनेच्या अंगाला जाणणारे, समजून घेणारे जे असतात त्याला विपश्यना धूर असं म्हटलं आहे। मग ज्यांना असं वाटतं की आपण ध्यान मनन चिंतन करावं, साधना करावी, विपश्यना करावी, समाधी भावना करावी आणि आपण दुःखमुक्त व्हावं, अशा प्रकारच्या भावनेने काही भिक्षू जीवन जगत होते। तर काही भिक्षूंना असं वाटायचं की आपण त्रिपिटकाचं अध्ययन करावं, आपण सुत्तपिटकाचं अध्ययन करावं, आपण विनयपिटकाचं अध्ययन करावं, आपण अभिधम्मपिटकाचं अध्ययन करावं, म्हणजे भगवंतांच्या सगळ्या उपदेशांचं आपण संकलन करावं, त्यांना पाठ करावं, अशा प्रकारची काही एक परिपाठी म्हणजे त्या ठिकाणी चालत असे। मग त्याला विपश्यनाधूर आणि ग्रंथधूर असं म्हटलं आहे। तर हे दोनही प्रकारचे 500 भिक्षू
त्या ठिकाणी त्या प्रसंगी भगवंताच्या सोबत राहत होते. तर असं म्हटलंय की जे म्हणजे कौशंबीचे जे काही भिक्षू होते, तर ते कौशंबीचे भिक्षू एक वेळचा प्रसंग आहे की तिथे जेव्हा भगवंताचं दर्शन घेण्यासाठी ते येत असतात आणि भगवंताचं दर्शन घेण्यासाठी आल्यानंतर एक भिक्षू असं म्हटलं आहे की शौच करण्यासाठी शौचालयामध्ये जात असतो आणि शौचालयामध्ये गेल्यानंतर जे पाणी ठेवलेलं असतं तर ते पाणी तो पूर्ण त्या ठिकाणी टाकत नाही, तर ते अर्धच टाकतो. आणि मग दुसरं एक धर्म जो काही धम्मधूर आहे, जो धम्मकथिक आहे, तर तो धम्मकथिक त्या ठिकाणी पुन्हा शौचामध्ये जातो, तर तो बघतो की पाणी त्याने तिथे ठेवलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे मग त्यांच्यामध्ये चर्चा होते की तुम्ही ते पाणी ठेवलं आहे, मग ते विनयाच्या विसंगत आहे किंवा विनयाला अनुसरून आहे. मग त्याच्यामध्ये म्हणजे अशा प्रकारे त्यांच्यात केवळ त्या पाण्यावरून म्हणजे छोट्याशा गोष्टीवरून त्या ठिकाणी त्यांचा वाद होतो. विपश्यना धूरचं असं म्हणणं असते की तो काही आपत्ती नाही आहे, तो काय दोष नाही आहे. ग्रंथधुरांचं म्हणणं असते की तो दोष आहे. म्हणजे एक जण दोष म्हणतात, एक दोष आहे म्हणतात, एक जण दोष नाही असं म्हणतात. आणि मग त्यांच्यामध्ये ह्या छोट्याशा गोष्टीवरून बघा, कलह निर्माण होण्यासाठी किती साधी किती छोटी गोष्ट माणसाच्या मनामध्ये एक वैरत्वाची ठिणगी त्या ठिकाणी पेटू शकते. अगदी छोट्या छोट्या गोष्टीमुळे माणसाच्या मनामध्ये कलह त्या ठिकाणी निर्माण होत असतो आणि त्याच्यामधून मग वाद विवाद तंटे वेगवेगळ्या प्रकारचे निर्माण होत असतात. अगदी छोटीशी गोष्ट होती, परंतु त्यांच्यामध्ये मग हळूहळू हळूहळू एवढं वैमनस्य वाढलं की ही गोष्ट मग भगवंताकडे जाते. मग भगवंत त्यांच्याकडे जातात, त्यांना समजावून सांगतात की कलह करणं योग्य नाही आहे, वादविवाद करणं योग्य नाही आहे. आणि आपण जर वादविवाद केला असेल तर लोक आपल्याकडून काय शिकतील, लोकांना आपण काय उपदेश करणार आहोत. आपण या ठिकाणी मार्गदर्शन लोकांना करतो की कलह करू नये, वाद करू नये, विवाद करू नये, अत्यंत मैत्रीपूर्ण आपण जीवन जगावं. आणि आपण जर अशा प्रकारचा वाद करत असेल, विवाद करत असेल, भांडण करत असेल, तर त्यामुळे लोकांमध्ये अशा प्रकारची एक भावना, जे अकुशल भावना, वाईट भावना निर्माण होऊ शकते आणि लोक आपल्यापासून दूर जाऊ शकतात, धर्मापासून दूर जाऊ शकतात. अशा प्रकारे भगवंत त्यांना समजावून सांगत असतात. परंतु त्या ठिकाणी ते जे काही कौशंबिक भिक्षू असतात तर ते मात्र भगवंताचं सुद्धा ऐकत नाहीत. आणि मग भगवंत विचार करतात की जर माझे तुम्ही शिष्य आहात, मी तुम्हाला सांगत आहे, माझे शिष्य असून जर मी तुम्हाला सांगत आहे, मी तुमचा गुरु आहे आणि मी गुरु असून जर मी सांगितलेलं जर तुम्ही ऐकत नसाल तर मग त्या ठिकाणी मी इथे राहून काय उपयोग आहे. अशा प्रकारे भगवंत विचार करतात, चिंतन मनन करतात आणि श्रावस्ती सोडून देतात आणि पारिलेक नावाच्या वनामध्ये भगवंत जात असतात, तिथे राहतात. तिथे गेल्यानंतर मग जे भिक्षू असतात तिथे ते भिक्षू वास्तव्य करतात आणि मग त्यांचे कार्य जे असतात म्हणजे सकाळचं कार्य, दुपारचं कार्य, भोजनाचं कार्य अगदी पृथक म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे ते कार्य करत असतात. आणि मग भिक्षाटनासाठी जाताना सुद्धा ते सोबत जात नाहीत, वेगवेगळे जातात. विपश्यना धूरवाले वेगळे जातात, ग्रंथ धूरवाले वेगळे जातात आणि ही गोष्ट मग हळूहळू उपासकांपर्यंत माहिती पडते, उपासकांपर्यंत ही गोष्ट जाते. आणि मग उपासक म्हणतात की भगवंत कुठे आहेत, तर मग ते सांगतात की भगवंत इथून निघून गेले. कुठे गेले तर पारिलेक वनामध्ये भगवंत निघून गेले. मग ते सांगतात की काय कारण आहे भगवंत निघून गेले, तर मग ते सांगतात की अशा प्रकारे आमचा वाद झाला, आम्हाला भगवंतांनी समजून सांगितलं, परंतु आम्ही मात्र ती गोष्ट भगवंताची ऐकली नाही. तेव्हा ते लोक उपासक म्हणतात की तुम्ही असे कसे भिक्खू आहात, जर ज्या अर्थी तुम्ही भगवंताचे शिष्य आहात, भगवंत तुमचे गुरु आहेत आणि भगवंत तुमचे गुरु असून सुद्धा जर तुम्ही भगवंताचं ऐकत नसाल तर मग आम्ही तुमचा सन्मान करणार नाही. मग लोक त्या ठिकाणी ठरवतात की यांचा आपण सन्मान करायचा नाही, यांना आपण भोजन द्यायचं नाही, यांना आपण कुठल्याही प्रकारच्या म्हणजे कुठलीच यांची अशा प्रकारची व्यवस्था करायची नाही. अशा प्रकारे लोक विचार करतात आणि मग अशा प्रकारे ते अत्यंत दुःखद स्थितीमध्ये त्या ठिकाणी जीवन घालवतात. लोक असं म्हणतात की जोपर्यंत तुम्ही भगवंताची क्षमा याचना करत नाही, भगवंताला जे क्षमा याचना करत नाही, भगवंत तुम्हाला जोपर्यंत माफ करत नाहीत तोपर्यंत आम्ही तुमची कुठल्याही प्रकारे काळजी घेणार नाही. बघा, अगदी छोटीशी गोष्ट होती, त्या छोट्या गोष्टीवरून इथपर्यंत म्हणजे हा कलह म्हणजे वाढत गेला आहे. आणि मग ते विचार करतात की ठीक आहे, आता तर आपण म्हणजे वर्षावासाचं अधिष्ठान घेतलेलं आहे, तर वर्षावासाचं अधिष्ठान घेतल्यामुळे आपण मात्र आता भगवंताकडे जाऊ शकत नाही, भगवंताची क्षमा मागू शकत नाही आणि मग कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला हे अधिष्ठान पूर्ण करावं लागेल असं ते विचार करतात. आणि मग इकडे भगवंत पारिलेक जंगलामध्ये जातात.
तिथे वनामध्ये गेल्यानंतर इकडे असं म्हटलं आहे की एक हत्तीचा कळप असतो, ठीक आहे. त्या हत्तीच्या कळपामध्ये एक म्हणजे हत्ती असतो आणि मग तो हत्ती तिथे बसल्यानंतर पाण्यामध्ये गेल्यानंतर त्याच्या सोबत असणारा जो काही कळपातले हत्तीनी असतात, त्यांची पिलं असतात, हत्ती असतात, मोठे छोटे असतात, तर ते सर्व त्याच्या अंगावून जातात किंवा त्यांना घाण केलं पाणी त्यांना बसण्यासाठी, म्हणजे अशा प्रकारे त्यांना खूप अडचणी येतात. आणि मग तोही असा विचार करतो की मी या कळपाला म्हणजे सोडून दिलेलं बरं. तो हत्ती सुद्धा विचार करतो की या कळपांना मी सोडून दिलेलं बरं आणि मी जर एकांतवासामध्ये जर जीवन जगलं तर खूप चांगलं होईल, अशा प्रकारे तो विचार करतो आणि पारिलेक वनामध्ये तो सुद्धा येतो. तो आल्यानंतर भगवंत सुद्धा त्याच वनामध्ये असतात आणि मग तो भगवंताला पाहतो. तिथे जिथे भगवंत राहतात तेथील ते जागा तो स्वच्छ करतो आणि स्वच्छ करत असताना तिथे तो राहत असतो. मग तो दररोज नित्य नियमाने भगवंताचे सर्व प्रकारचे तो कार्य करत असे. भगवंताला आंघोळीसाठी तो गरम पाणी देत असे, भगवंताच्या भोजनाची तो व्यवस्था करत असे, म्हणजे जंगलामधून वेगवेगळ्या प्रकारचे फळं तो आणत असे आणि भगवंताला त्या ठिकाणी देत असे. म्हणजे अशा प्रकारे भगवंताचे सर्व कार्य, अगदी भगवंत भिक्षाटनासाठी जर शहरामध्ये गेले तर अगदी शहराच्या जवळपर्यंत तो भगवंताचं भिक्षापात्र, भगवंताचं चिवर, भगवंताचे संगाटी भगवंताच्या सोबत घेऊन येत असे. आणि मग भगवंत सांगत की पारिलेक आता तू इथे थांब, इथे मनुष्य वस्ती आहे, आणि मग तो तिथेच थांबत असत. भगवंत जेव्हा भिक्षाटनाला नगरामध्ये जात असत आणि नगरामध्ये गेल्यानंतर जोपर्यंत भगवंत भिक्षाटन करून वापस येत नाहीत तोपर्यंत पारिलेक हत्ती तिथेच राहत असे आणि मग भगवंत आले की त्यांचं पात्र घेत असे. म्हणजे अशा प्रकारे 3 महिन्यापर्यंत पारिलेक हत्ती भगवंताची अशा प्रकारे पूर्ण वर्षावास काळापर्यंत सेवा करत असतो. आणि मग वर्षावास काळामध्ये सेवा करत असताना त्या जंगलामध्ये एक माकड सुद्धा असते आणि मग ते माकड हे नित्य नियमाने क्रिया बघते की हत्ती कशा प्रकारे भगवंताची सेवा करत आहे. मग त्याच्या मनामध्ये सुद्धा एक करुणाभाव उत्पन्न होतो. त्याला सुद्धा असं वाटतं की आपण सुद्धा भगवंताची सेवा केली पाहिजे, आपण सुद्धा भगवंताला काहीतरी दिलं पाहिजे. आणि अशा प्रकारे त्याच्या मनामध्ये तो भाव निर्माण होतो आणि मग भगवंताला देण्याच्या उद्देशाने तो जंगलामध्ये जातो. जंगलामध्ये गेल्यानंतर तो बघतो की एक पोळा आहे, मधांचं पोळं आहे आणि त्या पोळ्यावरती सर्व माशा म्हणजे आता उडून गेल्या आहेत, निघून गेल्या आहे आणि तो मध अगदी रसाने म्हणजे भरलेला आहे. आणि तो असा विचार करतो की भगवंताला हे आपण दान केलं पाहिजे. आणि मग तो ती फांदी तोडतो आणि ते एका केळीच्या पानावरती येऊन भगवंताकडे देत असतो. भगवंत ते स्वीकारतात आणि मग तो माकड तिथे बघतो की भगवंत त्याला सेवन करतात का नाही तो पाहतो आणि मग भगवंत त्याच्याकडे बघतात, ते काही पाहत नाही. भगवंताच्या हातामधून तो पुन्हा घेतो आणि बघतो तर त्या पोळ्यामध्ये अगदी अंडे सुद्धा म्हणजे काही शेष शिल्लक असतात, काही माशा शेष शिल्लक असतात. तेव्हा तो पूर्ण हाताने त्या ठिकाणी काढून बाजूला करतो आणि अत्यंत स्वच्छ करून भगवंताला तो मध त्या ठिकाणी देत असतो. बघा, म्हणजे भगवंतामध्ये असणारी जी करुणावृत्ती होती, भगवंतामध्ये जो मैत्री भाव होता, त्या मैत्री भावाच्या आधाराने अगदी प्राणी सुद्धा भगवंताची म्हणजे सेवा करत असत. हत्ती 3 महिन्यापर्यंत म्हणजे वर्षावासाचा पूर्ण कालावधी होईपर्यंत भगवंताची सेवा करतो, भगवंताला गरम पाणी देतो, भगवंताला फळं आणून देत असतो, म्हणजे सर्व प्रकारचे भगवंताचे तो कार्य करत असतो. माकडाला सुद्धा वाटतं की आपण भगवंताची सेवा करावी आणि मग भगवंताला तो मध आणून देतो. भगवंत ते मध सेवन करतात. मध सेवन केल्यानंतर त्याला अत्यंत हर्ष होतो, त्याला अत्यंत आनंद होतो. त्याला असं वाटतं की भगवंताने माझं दान स्वीकारलं आणि तो त्या हर्षभरामध्ये त्या आनंदामध्ये इकडून तिकडून उड्या मारत असतो. आणि या झाडावरून त्या फांदीवरून त्या फांदीवरून अशा उड्या मारताना मात्र त्या ठिकाणी एक फांदी तुटते आणि ती फांदी तुटून मात्र तो दुसरं एक झाड असतं तर त्या झाडाच्या बुंध्यावरती तो पडतो आणि मृत्यूला प्राप्त होतो. असं म्हटलं आहे, प्रसन्न चित्ताने तो मृत्यूला प्राप्त झाल्यामुळे देवता गतीमध्ये तो उत्पन्न झाला, असं साहित्यामध्ये उल्लेख आहे. आणि अशा प्रकारचं कर्म करत असताना पुन्हा इकडे वर्षावास समापन होत असते. वर्षावास समापन होत असताना मग श्रावस्तीचे जे काही श्रद्धावान उपासक असतात तर ते श्रद्धावान उपासक आनंद म्हणते भगवंताचं दर्शन न होणे आम्हाला बराच वेळ झालेला आहे, म्हणजे अनेक दिवसापासून महिन्यापासून आम्ही भगवंताचं दर्शन नाही घेतलं आहे. आमची इच्छा आहे की भगवंताने इकडे यावं, भगवंताचं आम्हाला दर्शन व्हावं. आनंद म्हणते त्या ठिकाणी जिथे भगवंत असतात तिथे येत असतात. मग त्याच्यासोबत 500 भिक्षू येत असतात. 500 भिक्षू येत असताना मग आनंद विचार करतात, कारण आनंद अत्यंत बुद्धिमान असतो, अत्यंत ज्ञानी असतात. ते म्हणतात की भगवंत 3 महिन्यापर्यंत एकांत वासामध्ये वास्तव्य करत आहेत आणि अशा प्रकारे एवढ्या मोठ्या भिक्खू संघाने भगवंताकडे जाणं योग्य होणार नाही आहे.
तेव्हा आनंद त्या भिक्षुणामध्ये की तुम्ही इथेच थांबा, मी भगवंताचं दर्शन घेण्यासाठी एकटा जातो. आणि भगवंताचं दर्शन घेण्यासाठी आनंद जेव्हा पारलेख वनामध्ये येतो तेव्हा हत्ती अगदी एक काठी घेऊन त्या ठिकाणी भक्ती आनंदाकडे जात असतो. तेव्हा भगवंत म्हणतात की पारलेख त्यांना येऊ द्या. आणि मग तो विचार करतो की या भिक्षूंनी हा जर विनयधर असेल, बघा म्हणजे हत्ती किती हुशार किती बुद्धिवान होता, हा जर विनयधर भिक्षू असेल तर हा विनयधर भिक्षू भगवंत जिथे सामान ठेवतात तिथे तो सामान ठेवणार नाही. आणि जर त्याने तिथे सामान ठेवलं तर मी मात्र त्यांना मारल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारे तो विचार करतो. आनंद भंते येतात आणि भगवंताला प्रणाम करतात आणि जमिनीवरती आपलं भिक्षापात्र आणि संघाटी ठेवत असतात. तेव्हा पारिलेखला अत्यंत आनंद होतो आणि त्या ठिकाणी तो भगवंताला विनंती करतो की भगवंत असं की आनंद तुम्ही एकटेच आला आहात का, की अन्य भिक्षू सुद्धा तुझ्यासोबत आले. तेव्हा ते म्हणतात की भगवान 500 भिक्षू माझ्यासोबत आलेले आहेत. भगवंत म्हणतात की त्यांना सुद्धा बोलून घेऊन या. आणि मग ते येतात वंदन करतात आणि भगवंत त्यांना उपदेश करतात. तेव्हा भगवंताला आनंद सांगतो की भगवान श्रद्धावान उपासकांची आपलं दर्शन घेण्याची इच्छा आहे, आपण त्यांना दर्शन द्यावं. तेव्हा भगवंत असे म्हणतो की ठीक आहे आनंद. आणि भगवंत निघण्यासाठी जातात. तर तेव्हा जो पारलेख नावाचा हत्ती असतो तर तो भगवंताच्या समोर होतो, भगवंताला आडवा होतो. आनंद म्हणतो की भगवान आता याची काय इच्छा आहे. तर भगवंत असे म्हणतात की पारलेखची आजच्या दिवस आपण इथेच राहावं अशी इच्छा आहे. तर भगवंत असे म्हणते की ठीक आहे आपण सर्वांनी आजच्या दिवस इथेच राहावं. आणि पारलेख हत्ती जंगलामध्ये जातो आणि 500 भिक्खूंना, बघा 500 भिक्षूंना पुरतील एवढे फळं तो त्या ठिकाणी फळं कंदमुळं त्या ठिकाणी आणत असतो. आणि 500 भिक्षू नाश्ता करून सुद्धा त्या ठिकाणी फळं जे शिल्लक असतात, जे किती त्याच्या मनामध्ये जी काही हत्तीच्या मनामध्ये किती करुणाभाव होता, किती मैत्रीभाव होता आणि कुशल कर्म करावं पुण्यकर्म करावं ही जी भावना होती त्या चित्तामध्ये किती ओतप्रोत भरलेली होती यावरून आपल्या लक्षामध्ये येतं. पुन्हा दुसऱ्या दिवशी भगवंत निघण्यासाठी तयार होतात. हत्ती पुन्हा समोर येतो. आनंद भगवंताला भगवान आता याची इच्छा का आहे. तर भगवंत असे म्हणतात की याला असं वाटतं की मी इथून गेलं नाही पाहिजे, आपण निघून जावं. तेव्हा भगवंत पारलेख हत्तीला असं म्हणतात की मी तुला उपदेश जरी केला असेल, तू माझी सेवा जरी केली असेल, तू दानधर्म जरी केला असेल, परंतु तू कुठल्याही प्रकारे ज्ञानाला म्हणजे प्राप्त होऊ शकत नाही. त्यामुळे माझं इथे थांबून काही एक उपयोग होणार नाही आहे. आणि भगवंत त्या ठिकाणी निघून जातात. पारलेख हत्ती सुद्धा भगवंताच्या म्हणजे मागोमाग येत असतो. पूर्ण जंगल पार करेपर्यंत तो भिक्खू संघाच्या पाठीमागे येतो. भगवंत असे म्हणतात की पारिलेख तू आता इथेच थांब, कारण मनुष्य वस्ती आता लागलेली आहे आणि मनुष्य वस्ती तुझ्यासाठी हितकारक नाही आहे, मनुष्य तुला मारतील सुद्धा, त्यामुळे तू इथेच थांब. मग पारिलेख तिथे थांबतो. जोपर्यंत भगवंत त्याला दिसतात तोपर्यंत तो भगवंताकडे बघत असतो. आणि मग भगवंत दृष्टीआड होताना तो पुन्हा येतो जंगलामध्ये. आणि म्हणजे भगवंताच्या प्रति त्याच्या मनामध्ये अतीव स्नेह अतीव प्रेम उत्पन्न होत असते. भगवंत गेलेल्याचा विरह दुःख तो सहन करू शकत नाही आणि त्या ठिकाणी तो मृत्यूला प्राप्त होतो असं म्हटलं आहे. तो मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर सुद्धा त्यांनी जे केलेलं कुशल कर्म असते पुण्यकर्म असते त्या कुशल कर्माच्या बलाने पुण्यकर्माच्या बलाने हत्तीराज देव लोकांमध्ये तो उत्पन्न होतो असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी भगवंत श्रावस्तीमध्ये येत असतात आणि श्रावस्तीमध्ये आल्यानंतर राजा असा विचार करतो की मग भगवंत श्रावस्तीमध्ये येतात. अत्यंत लोकांना आनंद होतो की भगवंत आले. भगवंताचं दर्शन घेतात आणि दर्शन घेतल्यानंतर पुन्हा जे काही कौशांबीचे भिक्खू असतात ज्यांनी विवाद केला असतो तर त्यांनी सुद्धा विचार करतात की आपण भगवंताचं दर्शन घेण्यासाठी केलं पाहिजे. जेव्हा ते श्रावस्तीमध्ये येतात तर राजा असं म्हणतो की या भांडखोर भिक्षूंना माझ्या राज्यामध्ये मी प्रवेश करू देणार नाही. तेव्हा भगवंत त्यांना समजावून सांगतात. अनाथ पिंडक सुद्धा म्हणतो की माझ्या विहारामध्ये मी यांना प्रवेश करू देणार नाही. भगवंत त्यांना सुद्धा समजावून सांगत असतात. आणि मग ते कौशांबिक भिक्खू श्रावस्तीमध्ये येतात. त्यांचं एक वेगळं निवास म्हणजे वेगळ्या ठिकाणी त्यांची व्यवस्था केलेली असते. आणि मग अन्य भिक्षूंमध्ये चर्चा चालते की ते कोणते भिक्षू आहेत जे की विवाद करत होते. भगवंताने त्यांना समजून सांगल्यानंतर सुद्धा ते समजू शकले नाही किंवा त्यांनी समजून घेतलं नाही. अशा प्रकारचे कोण भांडखोर भिक्खू आहे असं म्हणून भिक्खूंमध्ये त्या ठिकाणी चर्चा होत असे. आणि मग अंगुली निर्देश करून भिक्षू म्हणत असे की ते बघा तिकडे राहणारे ते भिक्षू आहेत.
मग त्यांना अत्यंत लज्जा वाटते, अपमानास्पद त्यांना वाटते. ते भगवंताकडे जातात, भगवंताच्या चरण कमलावरती डोकं ठेवतात आणि भगवंताला म्हणतात की भगवान आम्हाला क्षमा करावी, भगवान आम्हाला माफ करा. तेव्हा भगवंत असतात की भिक्खूंनो, अशा प्रकारे आपल्या मनामध्ये वैरत्वाची भावना जर आपण निर्माण केली असेल तर आपल्याकडून लोक काय शिकतील. मी तुमचा गुरु असताना मी तुम्हाला समजून सांगलं, तुम्ही माझे शिष्य होते, तरीसुद्धा तुम्ही माझं ऐकलं नाही. परंतु अशा प्रकारचा कलह करून या संसारामध्ये आपल्याला काही एक प्राप्त होणार नाही आहे. कारण अज्ञानी लोक जाणत नाही आहेत, ठीक आहे, मूर्ख लोक जाणत नाही आहेत की या संसारामध्ये आपण जिवंत राहणारच नाही आहे. एक ना एक दिवस आपण मृत्यूला प्राप्त होणार आहोत. आणि मग एक ना एक दिवस जर आपण मृत्यूला प्राप्त होणारे आहोत तर मग कलह कोणासोबत करायचा आहे, वाद कोणासोबत करायचा आहे, विवाद कोणासोबत करायचा आहे. म्हणजे अशा प्रकारे वाद विवाद करून कलह करून आपण काय प्राप्त करणार आहोत, तर आपण काहीही प्राप्त करू शकत नाही. आणि म्हणून जो अज्ञानी मनुष्य आहे तर तो जाणतो, समजतो, किंवा त्याला तो जाणू शकत नाही, त्याच्यामुळे तो कलह करतो, दुःख करतो, शोक करतो. परंतु जो प्रज्ञावान आहे, जो ज्ञानी आहे, तो समजून घेतो की या सृष्टीमध्ये आपल्याला अधिक काळ जिवंत राहायचं नाही आहे. आणि त्यामुळे त्यांचा कलह, त्यांचे भांडणं पूर्णपणे शांत होत असतात. आणि म्हणून मानवी जीवनामध्ये आपण जगत असताना हा जो कलह आहे, हा वाद आहे, विवाद आहे, हे आपल्या दुःखाचं कारण आहे. या दुःखाच्या कारणाला आपण पूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण आपल्या मनामध्ये अनंत आणि असीम अशी करुणा आपण निर्माण केली पाहिजे. अनंत असीम अशी करुणा जर आपण आपल्या मनामध्ये निर्माण करत असेल तर आपण आपल्या रागावरती, आपल्या देशावरती, आपल्या मोहावरती पूर्णपणे विजय मिळू शकतो. आणि खऱ्या अर्थाने आपलं मानवी जीवन आपण सुखमय बनवू शकतो. बघा, भगवंतामध्ये असणारे जे करुणा बल आहे, त्या करुणा बलामुळे एक हत्ती भगवंताची 3 महिन्यापर्यंत सेवा करतो, एक वानर भगवंताला मधु देतो. म्हणजे अशा प्रकारे प्राणी सुद्धा भगवंतावरती अत्यंत मैत्रीभाव करत असत, भगवंताची सेवा करत असत. हा अत्यंत सद्गुण आपण आपल्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून मानवी जीवनामध्ये, संसारामध्ये आपले जे कलह असतात, वादविवाद असतात, या सर्व प्रकारच्या कलहाला, या वादविवादाला आपण नष्ट करून एक सुखपूर्वक जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आजच्या या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता एवढीच ही धम्मदेशना देऊन ही धम्मदेशना समाप्त करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभ.